हॅलो एव्हरीवन, नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा व्लॉगला सुरुवात करते। तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा, सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ देत। आजच्या दिवशी तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील त्या सर्व काही पूर्ण होऊ देत अशी प्रार्थना करून लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर चला आजची सुरुवात करूया बाप्पाच्या आशीर्वादाने। आणि आजचा व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे स्टार्ट टू एंड शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा। हाय गाईज, तर चला लगेच सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ। तर आजचा व्हिडिओ असणार आहे मी डेलीचा माझं मेकअप कसा करते किंवा मी डेली कशी रेडी होते रोजच्या रोज घरामध्ये, तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर करते। तर चला लगेच सुरू करूया। तर डेलीचं माझं काय काय प्रोडक्ट मी वापरते मेकअप करण्यासाठी ते पण तुम्हाला मी सगळं दाखवते। तर चला लगेच सुरू करते। तर हे बघा, हे आहे सगळं माझं जे काही डेलीसाठी मी यूज करते रेडी होण्यासाठी, ते सगळे प्रोडक्ट त्या बास्केटमध्ये असतात। तर चला, तर पहिल्यांदा आता बघा माझी सगळी कामं आवरलेली आहेत, सगळं काही रेडी झालेलं आहे आणि आता मी सगळं आवरल्यानंतर मग म्हणजे रेडी व्हायला लागली आहे, मेकअप वगैरे करणार आहे। असं काही नसतं, कधी मी आधी करते किंवा कधी कामं आवरल्यावर। तर हे आहे निव्हिया सॉफ्टचं मॉइश्चरायझर। तर निव्हियाचं किंवा पॉन्ड्स लाईट मॉइश्चरायझर दोन्हीपैकी एक कोणतंही घेते, निव्हिया किंवा मग पॉन्ड्स। तर आत्ता निव्हियाचं आणलं होतं, मग आता मी तेच यूज करते, दोन्हीसुद्धा मला सूट होतात त्यामुळे। तर हे बघा मी एवढं क्वांटिटीमध्ये घेतले, ॲक्च्युली थोडंसं जास्तच घेते कारण माझे हात पण बघा तुम्हाला दिसतच असेल कसे रफ झालेत, म्हणजे हाताचं पूर्ण असं सालटे वगैरे गेलेत उष्णतेमुळे। तर हे बघा, हे अशा प्रकारे मी दोन्ही हातावरती चोळून व्यवस्थित चेहऱ्यावरती लावून घेते मस्तपैकी आपल्या सगळीकडे, मानेला वगैरे। आणि आता मॉइश्चरायझर बघा सगळीकडे लावून झालेले व्यवस्थित, मानेला वगैरे बघा, आणि त्यानंतर फेसला। आणि जसं की मी म्हटलं माझे हात खूप असे ड्राय होत आहेत। मागे मी व्हिडिओ पण अपलोड केला होता की उन्हाळ्यामुळे, उष्णता वाढल्यामुळे माझ्या हातांना असं होतं आहे बघा, जसे हाताचे असे पापुद्रे निघतात। तर ह्याच्यावरती जे काही आहे ते मी वापर पण करते, जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं, थंड पाण्यात वगैरे टाकणं। पण मग मॉइश्चरायझर पण कंटिन्यू लावत असते, मग जेव्हा फेसला लावते त्यावेळेसच हाताला पण लावून घेते। तर मॉइश्चरायझर लावल्यानंतर नेक्स्ट स्टेप जी असते, तर ते मी जे यूज करते ते तुम्हाला दाखवते। ती आहे ही फेअर अँड लवली। तीसुद्धा मी अशा प्रकारे अशी काही टॅप टॅप करून एक एक टिकली लावत बसत नाही, डायरेक्ट हातावरती रब करते आणि तशीच मग पूर्ण चेहऱ्याला, मानेला वगैरे लावून घेते व्यवस्थित। आणि दुसरं काही जास्त लावत नाही, मी सनस्क्रीन वगैरे लावत नाही। मागच्या वेळी जसं सांगितलं तसं सनस्क्रीनची ॲलर्जी होते मला, सूट होत नाही त्यामुळे। तर ही आहे पॉन्ड्सची पावडर, जी की आपण नेहमी लावतो, बरेच जण यूजही करत असतील। तर मी सुद्धा डेलीसाठी पॉन्ड्स पावडरच यूज करते। इतर काही प्रोडक्ट म्हटलं कॉस्मेटिकचे तर मला जास्त सूट होत नाही, स्किन सेन्सिटिव्ह असल्यामुळे लगेच मला काही ना काही त्याचे साईड इफेक्ट होतात। तर छानपैकी पावडर मी मस्त लावून घेते, पॉन्ड्सची जी दाखवली ती। तर हाताला, मानेला, फेसला, मानेला वगैरे, आणि राहिलेली आपल्या हाताला वगैरे असं आपण जे लावतो ती। त्यानंतर कानांना वगैरे व्यवस्थित लावून घेते मस्त, म्हणजे तो आपला हात असा फिरवते। त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट असते आपल्या रेडी होण्यामध्ये, ती म्हणजे टिकली। तर ही आहे 0 नंबरची साधी डबीतली टिकली। तर डेलीसाठी मी अशाच टिकल्या प्रेफर करते आणि अशाच टिकल्या मी सुद्धा यूज करते। आणि ह्याच्यामध्ये 0.1 एक भेटते, त्यानंतर 00ची, 000ची सगळ्या प्रकारच्या मी लावते, फक्त ह्या 0मधल्या, त्यापेक्षा जास्त मोठी नाही, एवढ्या लावते। आणि ह्याच डेलीसाठी बऱ्या पडतात कारण लवकर ही घाम आला तरी टिकली पडत नाही, व्यवस्थित राहते, आणि डिझाईनच्या वगैरे त्या लगेच पडतात, त्यामुळे मग मी ह्याच टिकल्या लावते। त्यानंतर नेक्स्ट म्हणजे लिप बाम। तर लिप बाम माझ्याकडे 2-3 प्रकारचे आहेत जे मी यूज करते, तुम्हाला दाखवते। एक हिमालयाचा, त्यानंतर इवाचा, आणि त्यानंतर हा क्रेझी लिप्स। तर आता ह्याच्यापैकी जो कोणता हाताला येईल तो मी यूज करते। तर हा जो क्रेझी लिप्सचा मी तुम्हाला दाखवला, तर आरोने थोडा खराब केलेला आहे, ती पण लावते। तर आता मी लावणार आहे हा इवाचा जो लिप बाम आहे तो। तर हे बघा व्यवस्थित आपण असं लावून घ्यायचा, मी मस्तपैकी रोज लावते कारण त्याने आपले ओठ आहे ना जास्त असे हे होत नाही, तर ड्राय आणि असे काय म्हणतो आपण ओठ फुटतात वगैरे ना, तसं होत नाही। आणि कधीही लिपस्टिक लावण्याआधी जर आपण लिप बाम लावला तर व्यवस्थित ती आपल्या ओठांवरती स्प्रेड होते आणि व्यवस्थित छानपैकी बसते। तर आता डेलीसाठी मी जास्त करून लिपस्टिक अवॉइडच करते, पण कधी जर मला वाटलं की लावायचं आहे तर कधी कधी लावायचे असेल तर मी शक्यतो न्यूड शेड वापरते। तर हा बघा एक न्यूड शेड आहे आयडीएसचा, तर ती मी एक छोटीशीच, एकदम छोटी आहे ती लिपस्टिक,
तीच यूज करते, किंवा मग जी सुरुवातीला मी तुम्हाला दाखवली एकदम डार्क ब्राऊन कलरची ती कशी थोडीशी लावली की लाईट कलर येतो. आणि ही जी आत्ता मी लावली ती न्यूड कलरची आहे, न्यूड शेड आहे असा ब्राऊनमध्येच. तर बघा ती अशी लावल्यानंतर नो मेकअप लुकसारखी एवढी दिसूनही येत नाही. त्यानंतर आता नेक्स्ट आहे ते म्हणजे हेअर. तर आता मी काल माझं डोकं खूप दुखत होतं, त्यामुळे मी जास्त असं मस्तपैकी तेल लावलं होतं. म्हणजे मिस्टरांनी छान मसाज करून दिलं होतं, कारण खूप माझं डोकं दुखत होतं. उन्हामुळे असं डोकेदुखीचा कधी कधी त्रास होतो मला, त्यामुळे तेल लावलेलं. त्यामुळे मी आज लगेच काही हेअर वॉश केले नाही, त्यामुळे थोडेसे असे तेलकट दिसतात. पण अजून 2 दिवस तरी मी काही वॉश करणार नाही, कारण तेल छान असं, कारण मला डोकेदुखीचा त्रास व्हायला लागल्यावरती तेल डोक्याला असलं खूप महत्त्वाचं राहतं, त्यामुळे लवकर वॉश करत नाही. आणि जर मी असंच जनरली सुद्धा जरी डोकं दुखत नसेल आणि हेअर वॉश केलं ना, तर मग माझं काय होतं की डोकं दुखतं. त्यामुळे मग आता ऑलरेडी दुखते, म्हणजे काल दुखत होतं, त्यामुळे मी लगेच हेअर वॉश म्हटलं नकोच करायला, त्यामुळे नाही केलेलं. नंतर बघा अशा प्रकारे मी साधी पोनी बांधून घेतली. तर रोजसुद्धा जेव्हा तेल वगैरे नसतं तेव्हासुद्धा मी अशी छोटीशी पोनीटेल म्हणजे पोनी बांधून घेते. आणि किंवा मग असे जे आपण बॅकला असे गोल करून जे क्लचर लावतो तशा प्रकारे क्लचर लावते. हे बघा मी तुम्हाला दाखवते, तशा प्रकारे असं गोल करून आपण जे क्लचर लावतो, जास्त गरमी वाटत असेल त्यावेळेस ते लावते. तर त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे की कुंकू, म्हणजे कुंकू किंवा सिंदूर. तर हे जे आहे कुंकू ते आहे मी मागच्या वेळेस जे कुंकुमार्चन केलं होतं, तर ते कुंकू मी भरून ठेवलं होतं, तर तेच मी आता लावणार आहे. म्हणजे मी कुलदेवीचं कुंकुमार्चन केलेलं, तर ते कुंकू जर आपण रोजच्या वापरामध्ये आपल्या कपाळाला किंवा सिंदूर म्हणून लावलं तर छान असतं, शुभ असतं. किंवा मग कुठेही बाहेर जाताना चांगल्या कामासाठी त्याचा टिळा लावला तरी छान त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट होतो. तर मी रोजच्यासाठीच ते वापरते. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळं रेडी झाल्यानंतर माझा बेस्टी म्हणला तरी चालेल, माझा रोजचा सखा सोबती माझा गॉगल. तर चला असा फायनल लुक माझा दिसतो. रोजच्यासाठी मी अशा प्रकारे रेडी होते, कमीत कमी प्रोडक्टमध्ये, कमीत कमी साहित्यात, जास्त काही हेवी मेकअप करत नाही. असा माझा सिंपल मेकअप असतो. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय.